नमस्कार मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मी हंसराज मराठे. आज मी माझ्या मित्राकडे मुंबईला, हा चंद्रन अय्यर आहे. बाय प्रोफेशन इज चार्टर्ड अकाउंटंट आणि त्याचं दापोलीला काही काम आहे. त्याच्यामुळे तो रहेजा हाईट्सला राहतो आणि तो दापोलीला काही कामानिमित्त निघाला आहे. तर मी पण त्याच्याबरोबर दापोलीला चाललो आहे. माझ्या फ्लॅटचं काय झालं, त्याला त्यांनी पार्किंग नव्हतं. हे आम्ही आता मुंबईला, तो गोरेगावला राहतो, तिथून आम्ही निघालेले आहोत आणि पुढे हायवेला लागलेले आहोत. आम्ही आता हे मुंबई गोवा ह्या महामार्गाने निघालेलो आहोत. रस्ता छान आहे. प्रवास अगदी छान चालू आहे. हा जो प्रवास आहे हा मुंबई ते दापोली 222 किलोमीटरचा प्रवास आहे. साधारण 5 तास लागतात, 6ही लागू शकतात. त्याच्याकरता की आता साधारणतः 2-2.5 तासानंतर आम्ही कुठेतरी मध्ये रस्त्यात थांबून आणि नाश्ता करू. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा-पाऊण तास जातो. तर असं सगळं धरून 5 ते 6 तास लागतात आणि तो ड्रायव्हिंगही व्यवस्थित करतो आहे. आता हा रस्ता तुम्ही बघू शकता की छान आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडं आहेत, डोंगर आहेत. हा प्रवास खरोखरी सुखकर होता. आणि आता पुढे आम्ही ह्या एका हॉटेलला थांबलो आहोत. इथे थांबून आम्ही दोघांनी नाश्ता केला आणि नाश्ता करून थोडंसं रिलॅक्स झालो, कारण त्याचं 2-2.5 तासाचं ड्रायव्हिंग झालेलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं मध्ये विश्रांती घेणं गरजेचं असतं. 2-2.5-3 तासाच्या ड्रायव्हिंगनंतर ब्रेक घेतलाच पाहिजे. इंजिनही थोडं थंड होतं, टायर थोडे थंड होतं. तर आता इथे आम्ही, हे एक चांगल्यापैकी हॉटेल आहे, इथे थांबलो आहोत आणि नाश्त्याची ऑर्डर दिली आहे. आणि नाश्ता झाल्यावर इथून आम्ही परत निघू आणि दापोलीच्या दिशेने मार्गक्रमण करू. नाश्ता आमचा आता झाला आहे आणि आम्ही आता बाहेर पडून गाडीत बसलो आहोत आणि इथून परत दापोलीच्या दिशेने निघालेलो आहोत. मित्रांनी दापोलीला ऑलरेडी एक हॉटेल बुक केलेलं होतं, जिथे आमच्या राहायची सोय होणार होती. अच्छा. आता हे आम्ही दापोलीला हॉटेलमध्ये पोचलो आहोत. अजिंक्य कोण आहे रे बाबा? हे आहे हॉटेल अभिषेक, जिथे आम्ही आज रात्रीचा मुक्काम करणार आहे. आणि उद्याला काही बघण्यालायक जी ठिकाणं आहेत तिथे आम्ही व्हिजिट करणार आहोत. त्यापैकी एक ठिकाण आहे असूदमध्ये केशवराज मंदिर. असूदला आणखीन एक व्याघ्रेश्वराचंही मंदिर आहे. आता हे आम्ही आमच्या 206 नंबरच्या रूममध्ये आलेले आहोत.
छानशी रूम आहे. सगळ्या व्यवस्था आहे तिथे. टी पॉट आहे, टी व्ही आहे. हे टॉयलेट आहे, स्वच्छ टॉयलेट आहे. टॉवेल्स ठेवले, टॉयलेटरीज आहेत, आरसा आहे. साधारणतः ज्या ज्या गोष्टी 3 स्टार हॉटेलला असतात त्या सगळ्या तिथे हजर आहेत. इथे मोठी ही बाल्कनी आहे. आजूबाजूला कोकणात असतात तशी नारळा पोफळीची झाडं, इतर अनेक झाडं आहेत. त्याच्या पाठीमागच्या बाजूला डोंगर आहे. तर इथे आता दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी नाश्ता करून आणि बाहेर पडलो आणि बरीच ठिकाणं बघत बघत आम्हाला साधारणतः 4 वाजले. हे केशवराज मंदिरापाशी आम्ही आलेलो आहोत. गाडी दूर पार्क करावी लागते आणि हे इथून पायी चालत जावं लागतं. पायी बरंच चालत जावं लागतं. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकाल की इथे तर आता पेवरच ब्लॉक टाकलेले आहेत या रस्त्यावर, पण पुढे काही ठिकाणी पायऱ्या आहेत, काही ठिकाणी पायऱ्या नाही आहेत. पायाखाली दगड, धोंडे, माती असं आहे. इथे मंदिरापर्यंत जोडे घालून जाता येतं आहे, त्याच्यामुळे ते एक बरं आहे. अदरवाईज बऱ्याच मंदिरांमध्ये पायातला वाहना, जोडे, चपला काढून ठेवून आणि अनवाणी जावं लागतं. हे तुम्ही पाहू शकता की आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे. आजूबाजूला सगळी सुरुवातीला शेती आहे, नारळा पोफळीची झाडं आहेत आणि पुढेही दाट जंगल आहे. मधनं एका ठिकाणून नाला किंवा नदीसारखा ओढा वाहतो आहे. हे आता त्या मंदिराकडे मार्गक्रमण करतो आहे. तर हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे. या गावाचं नाव असूद बाग असंही आहे. तर या असूद बागेतील डोंगरावर श्री केशवराज म्हणजे लक्ष्मीकांत यांचं मंदिर आहे. पुढे आहे मुख्य रस्त्यावर गाडी ठेवून दिलेली आहे आम्ही पार्क करून. मंदिराकडे तिथून रस्त्यावर दोन्ही बाजूला खाली पाण्याचा ओढा आहे. नारळाची पोफळीची या ओढ्यावर पूर्वी साकाव म्हणजे लाकडी पूल होता. त्याचे काही खांब अजूनही बघायला मिळतात. आता तिथे पक्का सिमेंटचा पूल झालेला आहे. पावसाळ्यात व साधारण सप्टेंबर अखेरपर्यंत हा ओढा खळाळून वाहत असतो. पुलाखालून ओढा वाहतो. पूल ओलांडला की दगडी पायऱ्यांची चढण लागते. हा आता सगळा आम्ही तिकडनं पाठीमागनं चढून आलो. आता खाली हा उतार आहे. हा एका बाजूनी उतार आहे, पुढे ओढ्यापासनं पुढे चढ आहे. आता हे त्या ओढ्यावरती जो पूल बांधलेला आहे, मी जसं म्हटलं तसं आधी लाकडी साकाव होतं, ते आता कालानुरूप सिमेंटचा पूल बांधलेला आहे. त्यामुळे क्रॉस करायला सोयीचं जातं. साकावावरनं क्रॉस करताना तेवढं सेफ वाटत नाही. काय आणि पक्षी याला उंची पण दिलेली आहे. हे माझे मित्र माझ्या पुढे पुढे चाललेले आहेत. श्री चंद्रन अय्यर आता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे.
साधारण किती पायऱ्या आहेत हे काही मोजलं नाही. मध्यंतरी मोजायला सुरुवात केली होती, मग परत विसरलो. असं करत एकंदरीत किती पायऱ्या आहेत हे काही सांगता येणार नाही. पण बऱ्याच पायऱ्या आहेत. काही ठिकाणी पायऱ्या नाही आहेत, प्लेन रस्ता आहे आणि आजूबाजूला छान झाडी आहे. पक्ष्यांचे आवाज येत असतात. आजूबाजूचा परिसर सुंदर आहे. आजूबाजूचे देखावे छान आहेत. आता हे आम्ही खालून चढून येऊन वर केशवराज मंदिरापाशी आम्ही पोचलेले आहोत. केशवराज मंदिराला पोचलो आहे मी. खरं म्हणजे वर येईपर्यंत अक्षरशः दमछाक झालेली असते माणसाची आणि छान वारं वाहत असतं उंचीवरती. इथे बाहेर जोडे काढून आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. चारही बाजूने दाट झाडी असलेल्या हा केशवराज मंदिराचा परिसर काहीसा गूढरम्य वाटतो. हे मंदिर पेशवेकालीन बांधणीचं असून मूळ मंदिरावर पावसापासून बचाव करण्यासाठी कौलारू छप्पर घातलेलं आहे. आतमध्ये नेहमी समई तेवत असते. आता बाहेर इथे टाका आहे हे एक गोमुख आहे. हे याचं वैशिष्ट्य म्हणजे सतत 12ही महिने या गोमुखातनं पाणी वाहत असतं. पाण्याचा उगम त्या पाठीमागील डोंगरातनं झालेला आहे. तिथपर्यंत चढून जाता येतं. हा जिवंत झरा वर्षानुवर्ष वाहत आहे. तर असं थकून भागून आल्यानंतर आम्ही थंड पाण्याने थोडंसं तोंड धुतलं आणि थोडंसं पाणी प्यायलोही. अतिशय छान पाणी, स्वच्छ पाणी आहे. असं केल्याने बराचसा क्षीण निघून गेला होता. फ्रेश वाटायला लागलं होतं आणि जी काय दमछाक झालेली होती केशवराज तर ते मंदिर असूद निघून गेलं सगळं. हे सगळं वरचं बघितल्यावर फ्रेश होऊन जातो माणूस एकदम. आता हे काय झालं होतं की साधारण 6-1 वाजले होते आम्ही पोचेपर्यंत. इथे बाहेर लाईटची बटन आहे, ते लावायची. अंधार पडायला लागलेला होता. अरे ते अंधारात तर काय मंदिरामध्ये देवाजवळ दिवा लावलेला असतो, गेलेली आहे लाईट. समई असते. संध्याकाळचे 6 हे- वाजले, मंदिरात अंधार आहे. या मंदिरात विष्णूची मूर्ती आहे, जी आता ही तुम्ही पाहू शकता की ही विष्णूची मूर्ती आहे. ती पाहून मन प्रसन्न होतं. दक्षिणाभिमुख असलेल्या या मंदिराच्या डाव्या बाजूला गणेश मूर्ती ही आहे. मंदिराला 4ही बाजूनी दगडी फरसबंदी आहे. केशवराज मंदिर असूद, दापोली. हे थोड्या वेळाने लगेच तिथले गुरुजी आले आणि त्यांनी लाईटची बटणं ऑन केली. त्याच्यामुळे प्रकाशात मूर्ती व्यवस्थित पाहता येते आहे. इथे एक पाटी लावलेली आहे. मंदिराची माहिती त्याच्यावरती लिहिलेली आहे. आता हे जे मंदिर आहे हे अनेक घराण्यांचं कुलदैवत आहे. मी थोडी नावं वाचून दाखवतो. त्यात आगरकर, आधारकर, बिवलकर, दातार, दांडेकर, देवधर, दीक्षित, ढमढेरे, भट, दारशेतकर, गांगल, राजवाडे, मेहेंदळे, परांजपे, ठोसर, कोकणे, गोळे, भाटवडेकर, मायदेव, सबनीस, वैद्य, वाटवे, जोशी अशा लोकांचं हे कुलदैवत आहे.
बऱ्याच लोकांना याच्यात जी आडनावं लिहिली आहेत त्यांना मी फोन केल्यावरती ते म्हणाले आम्हाला माहिती नव्हतं. असं बऱ्याच वेळा होतं. माझं स्वतःचं जे कुलदैवत आहे ते गुहागरचं व्याडेश्वर आहे. आता हा माझा आम्ही आता बेस्ट परतीच्या फ्रेंड आहे. प्रवासाला लागलेलो आहोत. केशवराज मंदिरातनं खाली भरपूर पायऱ्या आहेत. ज्याला हे पायाचा आता त्रास आम्ही असेल, दर्शन घेऊन त्याने रिस्क आणि घेऊ नये. परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. वरती त्या कुंडात गोमुखाच्या पाण्याने तोंड धुतल्यावर पाणी प्यायल्यावर क्षीण सगळा निघून गेला होता. आता नवीन दमानी रिटर्निंग दर्शन झाल्यावर केशवराज जी मंदिर ऊर्जा आली आहे, आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आणि उतरताना पायऱ्या आहेत, मोजल्या नाहीत. पूर्ण एवढ्या पायऱ्या उतरल्यावरही थकायला होतंच. पायाचा त्रास असेल त्यांच्याकरता कठीण आहे. आता हे हळूहळू पायऱ्या उतरतो आहे आम्ही आणि पायऱ्या उतरून मगाशी जिथे पाटी होती केशवराज मंदिराची, जिथून सुरुवात करतो आपण, तिथे आजूबाजूला घरं आहेत. त्या घरांमधनं लोक व्यवसाय करतात. तिथे सगळी कोकणात जी प्रॉडक्ट्स बनतात ती विकायला ठेवलेली असतात आणि तिथे ते लोक कोकमचं सरबत, लिंबाचं सरबत, चहा, कॉफी वगैरे असंही सर्व करतात. कारण दमून भागून थकून मंदिर जे भक्त असे येतात तर त्यांच्याकरता ते सरबत वगैरे देतात. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हे मंदिर ऑलरेडी बघितलेलं असेल तर कॉमेंट करून मला कळवा. आता इथे मी व्हिडिओ संपवतो आहे. आम्ही इथे कार जी ठेवली होती त्या कारनी परत दापोलीला जाऊ आणि तिथून परत मुंबईला जाऊ. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. परत आपली भेट होईल पुढच्या व्हिडिओमध्ये.